शीतल, हा तू इथला आवरत बसू नको. तू तुझं आवरून घे जा. सुमन बोलवते बघ वर. होय. हा. नीलम, अगं बाहेर दुकानात गिरायक आलंय वाटतं. ते सौरभला बसवलं होतं तर तो पण निघून गेला. त्यानं काय पाहिजे ते बघ आणि दुकान बंदच करून टाक. सारखं कोण ना कोणतरी येतंय. ते दुकान बंद आहे बघून बाहेरच्या बाहेर तर जातील. तेवढे गिरायक करते आणि बंदच करते दुकान. हा. कसला विचार करता एवढा? अगं सगळं शीतलच्या मनासारखं घडतंय म्हणून ती खुशीत आहे. हे बघून आनंद झाला. पण काय? शीतल म्हणते तुम्ही काय काळजी करू नका, मी सगळे सांभाळून घेईन. पण खरंच जमणार आहे का तिला? आणि भैया म्हणतोय तसं आजाचं स्वतःचं घर पण नाही. काय वेल उद्या काय कल्पना नाही. अहो हेच तर आम्ही म्हणत होतो. पण तुम्ही एकदम शीतलला परवानगीच देऊन टाकली. त्यामुळे आम्हाला कुणाला काय बोलता बी येईना. 2-2.5 महिन्यापासून शीतलला जोरताना बघितलं तेवढं लय झालं. आता तिच्या मनाविरुद्ध काय बी करायचं नाही मला. अहो आम्हाला तर काही कुठं चांगलं वाटतंय व्हय तिच्या मनाविरुद्ध वागायला. पण काही गोष्टी असतात म्हणून नाही म्हणत होतो आम्ही. पण तुम्हाला बाहेरच्या लोकांनी सांगितलेलंच पटतंय. त्याला आता आम्ही काय करणार? आता तर भैयांना पण कळलंय शीतलला अजिंक्य संकटच लग्न करायचं आहे. ती मग नाही म्हणजे शीतलचं लग्न अजिंक्य संघच होणार काय बी झालं तरी. मग तुमच्या मनाला एवढी काळजी का लागून राहिली? तुम्ही ठरवलंच आहे ना व तिचं लग्न अजिंक्य संकटच करायचं म्हणून. मग भैया काय बोलले, पुष्पा कशी वागली, या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय आता उपयोग आहे का? आता जे काय आहे ते सगळं पांडुरंगावर सोडून देऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे जे काय होईल त्यात आपण शीतलच्या पाठीशी उभं राहायचं. आपण कुणाचं वाईट केलं नाही तेव्हा आपलं बी काय वाईट होणार नाही. अजिंक्य मस्त चांगला दिसताय तुम्ही. काय पावडर बिवडर लावायची गरज नाही. तूच नजर लाव बाई त्याला. आता आईची कधी नजर लागती बाई पोराला? माझी बरी नजर लागल ह्यांना. तुमचं समध्यांचं राहू द्या. चला, पवारांच्या घरातली वाट बघत बसली असतील आपली. चला लवकर. चला आलेच. अगं चल लवकर पुष्पे. चल जिजे तू चल. मम्मी काय चाललंय ग तुझं? माझी भैयांबरोबर शीतलीचं लग्न करायला एवढं पुढं पुढं करत होतीस आणि आता परत अजिंक्यबरोबर लग्न लावायला तयार झालीस. आता गोड बोलून अजिंक्यच्या नावावरचं घर मी माझ्या नावावर करून घेणार आहे. तवर माझा जीव काही शांत राहायचा नाही. त्याच्यासाठी ह्या दोघांचं लगीन झालं ना तरी बेहतर. पुष्पा आगाज आवरत का नाही तुझं? हा आले आले. ही म्हातारी का नाही लईच उतावळी झाली. नमस्कार. या जीजी या. नमस्कार. या नमस्कार. बस बस समाधान. अजिंक्य इथं बसा तुम्ही. उषा पाहुणे आलेत ग. ना ना अहो तुम्ही उभी का? बसा की. बसा बसा. बसा बसा. जितू बस. आम्ही येणारे म्हणून समधी आवरावरी केलेली दिसते. शीतलनीच आवरलंय सगळं. एवढं काय आवरायचं त्यात? आम्ही काय परकेच आहेत वय? घ्या पाणी घ्या. आले मी. वहिनी थांबा की. तुम्ही कुठे चाललाय? अगं बस की उषा. बघायचा कार्यक्रम आहे मग तसंच वागलं पाहिजे असं काही नाही. अगं आपण घरातलीच आहे की. आपल्या रिवाजाप्रमाणे भेटलं पाहिजे
म्हणून आपण ह्यो कार्यक्रम करतोय. कसं आहे ना सगळं नियमानं झालं पाहिजे. अहो आज शीतलला बघायचा कार्यक्रम आहे हे गावात कुणाला माहित सुद्धा नाही. अरे मी पण कुणाला काय सांगितलेलं नाही या गावात. आता नुसतेच गप्पा मारत बसणार आहेत का पुढचं बी काय करायचंय? बोलवा की पुरीला. हा नीलम घेऊन ये शीतलला. हो आणते. थांबा अजिंक्य. शीतल आधी मोठ्यांना द्यायचं असतं मग बारक्यांना, म्हणजे आधी जिजींना मग ह्यांना मग मला आणि मग मुलाला. अगं पुष्पा कशाला त्या पुरीला गोंधळात पाडतेस? काय नाही गे शीतल, कुणाला जरी गेले ना तर सगळ्याच्या मुखातच जाणार आहे. असू दे तू वाट बाकीच्या ना. द्या. शीतल सगळ्यांना नमस्कार कर. नको नको एका ठिकाणी नमस्कार कर. अगं बया पदर बी सांभाळता येईना बाई पुरीला. मग घर कसं सांभाळायची? शीतल जमते ना साडीत? वय अगं शीतलला बघायचा पहिल्यांदा कार्यक्रम आहे ना. नाही नाही ह्याच्या आधी बी मी चांगलं स्थळ आणलं होतं की. आणि आपला घरचाच कार्यक्रम आहे ना. विचारा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आता काय विचारणार, सगळं तर माहितच आहे की. नाही काही विचारायचं असेल तर विचारा की. तुझं नाव काय? शीतल. अगं पूर्ण नाव सांगायचं. ज्या पुरीला पूर्ण नाव सांगायचं कळत नाही ना तसली पोरगी करत नव्हती आधी. पण आता तसं नाही, पण तरी पूर्ण नाव सांगावं. शीतल सुरेंद्र पवार. तुझं शिक्षण काय झालंय? SYBA ची एक्झाम दिली. बया म्हणजे आमच्या जेडीच्या वयाची असून 1 वर्षांनी मागच आहेस वय. असू दे असू दे. शीतल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी वगैरे करायचा विचार आहे का? हाय का आता? नोकरी कशी करल? आपल्या घरात काही थोडी काम आहेत वय. शीतल शेणगोटा रानातली कामं वैरण काढणं जमते ना तुला? नाही म्हणजे आधी कसं अजिंक्य करायचे, पण आता ती बॉर्डरवर जाणार ना, मग कोण करणार ही कामं? मग आता त्यांचं लगीन झाल्यावर त्यांची अर्धांगिनी म्हणून तुलाच करायला पाहिजे का नाही? करशील ना? म्हणजे जमल ना तुला? होय. वहिनी जरा परत कुंकवाचं पाणी घेऊन ये की. हा सुमन जा घेऊन ये. हा.
कशाला ग? अहो आता घरची लक्ष्मी आणायची म्हणल्यावर सपाट पायानं आणायची का? बघायला नको का पोरीच्या पायात लक्ष्मी आहे का नाही ती? कुठं पाऊल वाकडं पडतंय ती बघायला नको का? पुष्पे तुझं तर काहीतरीच असतं बरं का. कुठल्या जमान्यात वावरतीस ग तू? रीतिरिवाजाप्रमाणे समजा चाललंय म्हणल्यावर एवढं करायला काही जड जातंय वय? वहिनी होय का नाही? सुमन हिथं ठेव परत. हा शीतल त्या परतीत पाय ठेव आणि जरा चालून दाखव. चला पोरीची चाल तरी सरळ आहे म्हणायची. अजून काय विचारायचं असेल तर? नाही झालं आमचं बोलून. मला जरा शीतल संघ बोलायचं. सुमन, हा ये चल. मी आहे. सॉरी. सॉरी का? मामी जी वागली त्याचं मला वाईट वाटलं. अरे ठीक आहे, बघायच्या कार्यक्रमात असंच सगळं असते म्हणून मला काही वाईट पीठ वाटलं नाही. आणि पुष्पा काकी मनात काहीच ठेवत नाहीत, जी काय आहे ती स्पष्टच बोलतात. मी मनात काही ठेवत नाही, जरा स्पष्टच बोलते आणि मला आडून आडून बोलणं बी जमत नाही. आता लग्नाचं बघायचं चाललंय, त्यात आमची पोराकडची बाजू तुमची पोरीकडची बाजू, मग कसं लग्न लावून देणार सांगा की. पुष्पे अगं असं कसं बोलतीस तू? हाय का? मी आधीच म्हणले का नाही मला आडून आडून बोलणं जमत नाही म्हणून. समाधान. अरे लग्नाची बोलणी म्हटल्यावर या गोष्टी यायच्याच की. तेच म्हणते मी. आणि आता 40 पिढ्या त्यांना पोरगी झाली म्हणल्यावर चांगलं दुमधडकतच लगीन लावून देणार की. आता शीतलच्या जन्माच्या वेळेस त्यांना जेवढा आनंद झाला होता का नाही तेवढाच आता लग्नात बी होणार ना. मग बघूया की काय काय करतात ती. तिचं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहील असं करून द्यायचंय आम्हाला. मग कसं लावून देताय बोला. बोल की काहीतरी. काय झालं असायला? अरे सांग की. तुला आठवते मामीनं माझ्यासाठी फलटणचं स्थळ आणलं होतं? तो पोरगा बघायला येणार म्हणून त्याच्याशी कसं बोलावं म्हणून आपण बघायच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस केलती. आणि त्यात तू माझा होणारा नवरा झालतास. तेव्हा तर वाटलंच नव्हतं खरोखरच आपला बघायचा कार्यक्रम होईल म्हणून. तेच तर प्रेम आहे. म्हणजे बघ की आपल्या दोघांच्या डोक्यात नसताना आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो. शितले मला असं कायम वाटतं की माझ्याशी लग्न करून तू सुखात राहशील का. म्हणजे मी आजोळात वाढलोय, माझं स्वतःच असं काय नाही. जे काय आहे ते जे काय हाय त्यात समाधान म्हणून मी राहीन तुझ्यावर. भय पण बाई म्हणलं की दागिन्यांची हौस असतीच की. काय दागिनं बिगिनं करायची गरज नाही. आणि तसं बी मला जो दागिना पाहिजे होता तो तर तू दिलास मला. आणि हितनं पुढं कुठला दागिना पाहिजे हे तर मी तुला सांगितलंय. आणि ते तुम्हाला देणार ह्याची 100% गॅरंटी आहे मला. 10 तोळ्याचाच दागिना वय
प्रत्येक चुलत्यानं 5-5 तोळ्याचा दागिना करायला पाहिजे आणि तुम्ही 8-10 तोळ्याचा तरी दागिना करायला पाहिजे. तस आमच्या डोक्यात अहो कसं आहे, तिच्यासाठी केलेले दागिने काय आम्ही घालून फिरणार आहेत वय? आता उद्या शीतल कुठल्या कार्यक्रमाला गेली तर समधी काय म्हणणार, पवारांनी एवढंच दागिनं केलं वय? आता प्रत्येकाचं तोंड तर काय बंद करता येणार नाही ना, म्हणून म्हणलं. आणि त्यात अजिंक्यचं चुलतं बी कायच बघणार नाहीत, म्हणजे समजा कसं मलाच बघावं लागणार आणि उद्या ते बी बोलणार. आता कसं आहे, अजिंक्य आजुळात वाढल्यात म्हणल्यावर समधी जबाबदारी आमच्यावरच असणार ना. आणि तसं बी त्यांना घर नाही, दार नाही आणि शेती तर. घर नाही असं काही नाही हं. आमचं राहतं ग राजाच्या नावावर केले. आता घराची काही बी काळजी नाही बघ. कधी एकदा तू त्या घरात येऊन तुझ्या हाताने सगळं घर सजवतेस असं झालंय. लवकरच येणार आहे फौजी, काय काळजी करू नका. आणि हा, काय अपेक्षा असतील तर सांगा. खरं तर आमच्या काहीच अपेक्षा नाहीत, फक्त नारळाने पोरगी दिली तरी बी चालेल. होय होय, आपण मस्त म्हणू, पण त्यांना पटायला पाहिजे ना. आता शीतलचं लगीन समद्याच्या लक्षात राहील असं करायचं त्यांनी ठरवलंय म्हणल्यावर आपण आडवं लावून चालणार आहे का? लगीन कसं धूमधडक्यात व्हावं, होय का नाही नाना? वय मग आता एकदम फायनल ठरून मोकळं होऊयात. ना फक्त एक सांगायचं होतं, अजिंक्य आता 15 दिवसांनी परत जाणार, तर या सुट्टीत लग्न झालं असतं तर बरं होईल. आमची काहीच हरकत नाही. चला लवकरात लवकर उरकून टाकू मग. हा, पण ती जेवणाचं जरा चांगलं बघा बर का. जेवण चांगलं नसलं का नाही ही लग्नाची 5 चवच जाते बघा. ती म्हणतात ना, नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतात जेवणासाठी. मला जेवण करून घालता येईल ना, नाहीतर परत मामीला बोलायला चान्स नको, पोरगीला हे येत नाही ते येत नाही. बोलल्या तर बोलल्या. आणि तसं बी आई बी मला सारखी म्हणते, तुला हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे. मीच लक्ष दिलं नाही. पण तू काय काळजी करू नकस, मी सगळं शिकून घेईन. फौजी, तुमचा संसार एकदम व्यवस्थित सांभाळून घेईन मी. शिकले, तुमचं बोलणं झालं असं तर खाली जाऊया. बोलवलंय खाली. हा. चला. या या या, आम्हाला सुमनला पाठवावं लागलं. मला तुमचं बोलणं काय संपतंय नाही संपतंय. समाधान आहे. आता ही दोघं काय वेगळे बोलली असतील र. कसं आहे, तुम्हाला गुण्या गोविंदांनी संसार करण्यासाठी आशीर्वाद द्यायचं, एवढंच आमचं काम बाकी राहिले. आता आम्ही दोन्ही कुटुंबांनी तुमचं लग्न ठरवलेलं आहे, फक्त तारीख फिक्स करायची राहिली. त्याची जबाबदारी मी घेतो. दोघांच्या पत्रिका घेऊन जातो आणि या 15 दिवसातली तारीख काढून आणतो. पुष्पा, अगं आता ठरलंच आहे सगळं, तर ओटी भरून घे की पोरगीची. होय होय. अगं बया, ते वटीचं सामान घरी विसरले की, आणि पेड्याचा बॉक्स बी तिकडे विसरला. तुमच्याकडे असेलच की वटीचं सामान, ती द्या, मी सामानाचे पैसे देते की. आवा जरा 21 रुपये द्या बरं. शीतल, आता मीच तुझी सासू बर का. लवकर माप ओलांडून आमच्या घरात ये बाई. तुझ्या घरात यायचं सपन बघतीयस ना, ती कवाच पुरं होऊ देणार नाही मी.
एकदाच मला माप ओलांडून घरात येऊ दे, मग बघा मी कसं घर सांभाळते.